RT ॲडमिशन 2025ची सेकंड लिस्ट लागलेली आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी वेटिंगमध्ये होते त्यांना चान्स मिळालेला आहे। याच्यामध्ये नॉट सिलेक्टेड ज्यांना होतं पहिल्या लिस्टमध्ये त्यांना चान्स मिळालेला नाही आहे। भरपूर पालकवर्ग कमेंट्स करत आहे, तर तुम्हाला चान्स नाही आहे। जे विद्यार्थी वेटिंगमध्ये होते त्यांना चान्स मिळालेला आहे आणि स्कूलमध्ये जेवढ्या व्हॅकन्सी होत्या तेवढेच वेटिंगमधले विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहे। उदाहरणार्थ बघू शकता, जर एखाद्या स्कूलमध्ये 5 जागा आहे तर इथे फक्त 5च वेटिंग सिलेक्ट करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतरचे 6, 7, 8, 9 हे वेटिंग सिलेक्ट करण्यात आलेले नाही आहे, म्हणून त्यांना तिसऱ्या लिस्टसाठी वेट करू शकतात। तर ज्यांचेही नंबर पहिल्या लिस्टमध्ये लागलेले आहे त्यांना वेटिंग सिलेक्शन असं ऑप्शन आलेलं आहे। आपण कालच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट दिल्या होत्या, परंतु भरपूर कमेंट्स आल्यामुळे आपण हा व्हिडिओ परत बनवलेला आहे की यामध्ये सिलेक्शन फक्त वेटिंगवाल्यांचं झालेलं आहे आणि स्कूलमध्ये जेवढ्या व्हॅकन्सी आहे तेवढेच विद्यार्थी वेटिंगमधले सिलेक्ट झालेले आहे। परंतु अजूनपर्यंत साईडवर कोणत्याही प्रकारची तारीख उपलब्ध करून दिलेली नाही आहे। तर आजच्या तारखेमध्ये संपूर्ण अपडेट साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आणि तुम्हाला प्रवेशासाठी कधीपासून जायचं हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं, परंतु साईडवर अशा प्रकारे कोणतीही अपडेट दिलेली नाही आहे। त्यामुळे आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही की तुम्ही प्रवेशासाठी आजपासून जाऊ शकता का। तर याबद्दलची अपडेट आल्यानंतर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येणार। तर यामध्ये तुम्ही तुमची लिस्ट चेक केली का? कारण तुम्ही लिस्ट तुमच्या लॉग इनमध्ये सुद्धा करू शकता, म्हणजे ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करा। लॉग इनमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळालेलं आहे का नाही। तर तुम्ही अर्जाची स्थिती जे ऑप्शन सांगितलं होतं इथून सुद्धा तुम्ही बघू शकता। तर इथे तुम्हाला तुमचा जो नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर तो इथे तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे, जो 25 पासून सुरुवात होणार आहे। तर बघू शकता ॲप्लिकेशन नंबर इथे टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव दिसून पडेल, स्कूलचे नाव। जर तुमचे सिलेक्शन झाले तर सिलेक्शन झालेलं असेल तर कसं दिसतं बघा, इथे वेटिंग सिलेक्शन असं ऑप्शन येईल तुम्हाला आणि अलोकेटेडमध्ये यस लिहून येणार आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अलॉट झालेलं आहे। आणि ॲडमिशन स्टेटस पेंडिंग, कारण की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं नाही आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तिथे तुम्हाला ॲडमिटेड लिहून येणार, म्हणजे तुमची ॲडमिशन झालेली आहे। तर अशा प्रकारे इथून तुम्ही लेटरसुद्धा डाउनलोड करू शकता डायरेक्ट, जर तुम्हाला लॉग इन करायचं नसेल तर। आणि सर्वात इम्पॉर्टंट, प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक नंबर 5 पर्यंतच अर्जाची निवड झालेली आहे। याचा अर्थ असा आहे की यामध्ये फक्त 5 विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आलेले आहे। आता यामध्ये जर कोणाचा वेटिंग 6 असेल, कोणाचा 7, 8, 9, 10 तर हे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आलेले नाही आहे। फक्त 5 विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आलेले आहे। का बरं? कारण तिथे व्हॅकन्सी 5 असेल म्हणून। तर अशा प्रकारे अंदाज लावा आपला वेटिंग नंबर किती आहे आणि इथे किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता। आणि स्कूलमध्ये व्हॅकन्सी कशा चेक करायचं हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, त्या प्रकारे तुम्ही व्हॅकन्सी सुद्धा चेक करू शकता। तर भरपूर पालकवर्ग विचारत आहे की टोटल लिस्ट किती लागणार, तर तिसरी लिस्ट लागण्याचे चान्सेस खूप आहेत। तर तिसरी लिस्ट लागू शकते, कारण यामध्ये सुद्धा काही विद्यार्थी डॉक्युमेंटमध्ये किंवा कोणत्या अडचणीमुळे ॲडमिशन घेत नाही, त्यामुळे व्हॅकन्सी असल्या तर तिसरी लिस्टसुद्धा लागू शकते। तर त्यामध्ये सुद्धा जो वेटिंग नंबर 6 पासून सुरुवात होणार त्यामध्ये सिलेक्शन होणार आहे। अशा प्रकारची ही एक अपडेट आहे, चेक करा व्यवस्थित नंबर लागला का बघा। आणि ज्यांना नॉट सिलेक्ट लिहून आलेलं होतं त्यांना स्कूल मिळालेलं नाही आहे, कारण त्यांना पहिल्या लिस्टमध्येच मिळालं नव्हतं, तर आतासुद्धा मिळणार नाही, कारण वेटिंगमधल्याच विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे। अशा प्रकारची अपडेट होती। यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता। थोड्या वेळामध्ये साईडवर जशा अपडेट येईल, डेट वगैरे कधीपासून व्हेरिफिकेशन करायचं तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट आणि अदर ज्या डिटेल्स असेल त्या आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर RT बद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। तर पुढील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।